महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी खोपोलीमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात शासनाच्या योजनेअंतर्गत घरकाम करणाऱ्या महिलांना गृहोपयोगी भांड्यांचे किट तसेच कामगारांनाही सेफ्टी किट देण्यात येणार असल्याचे सांगितले होते। सर्वजण आपल्याला वस्तू मिळणार या आशेने कार्यक्रमस्थळी तासनतास बसून राहिले। मात्र कार्यक्रम संपला तरी एकालाही किटचे वाटप न केल्याने उपस्थित महिलांचा हिरमोड झाला असून आयोजकांविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत आम्हाला फक्त खुर्च्या भरण्यासाठी बसवून ठेवण्यात आले असा आरोपही काही महिलांनी केला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात घरकाम करणाऱ्या महिला आणि कामगारांना फसविल्याच्या चर्चेला आता उधाण आले आहे। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा वाढदिवस 7 एप्रिल रोजी असतो। खोपोली शहरात 6 एप्रिल रोजी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। याच दरम्यान शहरातील नोंदणीकृत कामगारांना शासनातर्फे गृहोपयोगी भांड्यांचे किट तसेच कामगारांनाही सेफ्टी किट देण्यात येणार असल्याचे सांगितले होते। तशी बॅनरबाजीही करण्यात आल्याने भेटवस्तू मिळणार या आशेने महिला कामगार कामधंदा सोडून पदरमोड करून रिक्षाने कार्यक्रमस्थळी आल्या। कार्यक्रमाला आमदार थोरवेही उपस्थित होते। कार्यक्रमस्थळी केक कापून जल्लोष केला। मात्र उपस्थित महिलांना भेटवस्तू न मिळाल्याने त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत होता। कार्यक्रम आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या बॅनरखाली असला तरी कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी शिंदे गटाचे नेते नगरसेवक राजू गायकवाड, संदीप पाटील आणि हरीश काळे आणि तात्या रिठे यांची होती, अशी माहिती सूत्रांनी दिली असून त्यांनी केलेल्या नियोजनाचा बोजवारा उडाला असल्याने आमदार थोरवे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात नाराजीचा सूर निघाला आहे। खालापूर परिसरात वाहतूक कोंडी झाल्यामुळे किट वेळेत पोहोचू शकले नाही। संध्याकाळी गाडी आल्यावर मिळतील असे कारण आयोजकांकडून देण्यात आले। मात्र उपस्थितांच्या मते केवळ गर्दी दाखवण्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता असा आरोप उपस्थित महिलांनी केला आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।